गुणाला विटेवरी गुणाला विटेवरी पितंबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे निवारो निजाय माया निवारो निजाय माया ऐसी छाया जयाची डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे तुका म्हणे समध्यान तुका म्हणे समध्यान तेहे चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे प्रमाणं भवाब्दे हृदं मामकानां नितंबकराभ्यां द्रुतो येन तस्मात् विधातुर्वसते द्रुतो नाभिकोश परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगाकर प्रथमान मन ओ पांडुरंगाकर प्रथमान मन ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनऊ रघुवर बिमल जसो जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार कर चरण कृतम वा कायजम कर्मजम वा श्रवण नयनजम वा मानसम वा पराधम विहितम विहितम वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता अज्ञानतिमिरांधश्च ज्ञानांजन शलाकया चक्षुरन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः विठ्ठल विठ्ठल
गुणाला विटेवरी गुन्हा आला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पाये राहो हे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग थोडं बेस कमी करा. विश्वमान्य विश्वप्रिय विश्वाधिकार विश्वभूषण कैवल्य तेजनिधी वारकऱ्याच्या कळशस्थानी विराजमान असणारे संत हृदय सम्राट तथा महाराष्ट्राचे जाणते राजे मगाशी होता बघत तसा करा. श्रीमंत योगी कुळवादी भूषण सिंहासनाधीश्वर स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचे श्रीगुरु तथा धर्मगुरु श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा जगाचे मालक पांडुरंग परमात्मा विटेवर का आले कसा आले आणि कसे आहेत असा माहिती सांगणारा अभंग सर्व मायबापांचे सेवेत साधा करा. दादा हे कसं न्यारत लागायले वर्णन करणारा भगवंत विटेवर आले कसं हा भाव प्रतिपादित करणारा अभंग सर्व मायबापांच्या तथा सकळ संतांनी भगवंताच्या सेवेसाठी निवडला. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलेल्या अभंगाचा शब्दाशी भाव आपल्या समोर अगोदर ठेवील म्हणजे कीर्तन कळायला सोपं जाईल. निवडलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंत विटेवर आले कसं ही पार्श्वभूमी आपल्या समोर ठेवतात. गुन्हा आला विटेवरी गुन्हा या शब्दाच्या माध्यमातून एवढी माहिती मिळते आपल्याला जगद्गुरु तुकोबारायांच्या श्रीमुखातून. निर्गुण निराकार परात्पर परब्रह्म परमात्मा गुन्हा या शब्दातूनच फक्त. निर्गुण म्हणजे गुण नाही, निराकार म्हणजे आकार नाही, परात्पर म्हणजे ज्यांच्या अगोदर काही नाही आणि परब्रह्म म्हणजे नंतर सुद्धा काही नाही असा निर्गुण निराकार परात्पर परब्रह्म परमात्मा विटेवर आले कसं. गुन्हा आला विटेवरी विटेवर आले जगाचे मालक आहेत कसे. पितांबर धारी सुंदर जो भगवंत पितांबरधारी आहेत आणि दिसायला सुंदर आहेत म्हणून अशा भगवंताचं रूप डोळ्यांनी बघावं, गुणगान कानाने ऐकावे आणि मन भगवंताच्या चरणी स्थिर राहावं. डोळे कान त्याचे ठाये मन पाये राहो हे. मग होईल काय. डोळ्याने भगवंताचं रूप पाहलं, कानाने गुणगान ऐकलं, वर्णन ऐकलं, मन भगवंताच्या चरणी स्थिर झालं तर साधकाला भगवंताकडे जाण्यासाठी प्रतिबंध करणारी जी माया आहे त्या मायेवरही विजय प्राप्त होईल. एवढी ताकद आहे भगवंताच्या भक्तीमध्ये.
निवारो निजाय माया ऐसी छाया जयाची छाया नाम सावली. भगवंताच्या सावलीला जरी बसलो आपण तरी ही जी माया आहे ती माया पार करून आपण भगवंतापर्यंत जातील. का भगवंत आहेत तसं तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार ध्यान सम आहे नजर सम आहे. सगळ्यावर कृपा सारखी आहे म्हणून अशा भगवंताचं रूप डोळ्यांनी बघावं, गुणगान कानाने ऐकावे आणि मन भगवंताच्या चरणी स्थिर राहावं. डोळे कान त्याचे ठाये मन पाये राहो हे सरळ आणि साधा अर्थ. विठाला श्रीपती महाराज नम पार्वती विस्तारानं भाव बघण्या अगोदर अर्ध्या मिनिटाचा परिहार. आपल्या पुण्य पावन वरचा आवाज कमी करा. आपल्या पुण्य पावन भूमीतील आराध्य दैवत सकळ मंगळ निधी सच्चिदानंद घन आनंद कन भक्तवत्सल दया सिंधू पंढरीचे राजे जगदादी नंदकन आनंदकन विटेवरिष मालक पांडुरंग परमात्मा कैलासीचे राजे आशुतोष भगवान भोलेनाथ श्री संत मोतीराम महाराज गुरुनाम गुरुवर्य मारुती महाराज श्री संत श्रीपती महाराज आदी करून सकळ संत आणि भगवंताच्या शुम कृपेने आणि पदस्पर्शाने पावन पुनीत आपल्या या पावन भूमीमध्ये पावन नगरीमध्ये नावकी नावाच्या पवित्र गावामध्ये गावकरी मंडळींच्या खंडावर श्रद्धेने कष्टाने परिश्रमाने पराकाष्ठेने गावातील सर्व वयोवृद्ध मंडळींच्या मार्गदर्शनाने थोर मोठ्यांच्या मार्गदर्शनाने आणि तुम्हाला ज्यांनी करंगळीला धरून परमार्थ शिकवला गुरुनाम गुरुवर्य हरिभक्तीपरायण श्री संत श्रीपती महाराज नावकीकर महाराजांच्या आशीर्वादाने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि आजचा चौथ्या दिवसाचं सेवा पुष्प तुम्हा सर्व मंडळींच्या माध्यमातून ज्यांचा फोन आला आदरणीय माजी सरपंच रामरावजी त्यांच्या माध्यमातून फोन आला. प्रेम सगळ्या गावकरी मंडळींचं पण फोन येण्यासाठी माध्यम कोणाचं तरी लागतं. या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य मिळणं म्हणजे साधी गोष्ट नाही. इथून मोठ्या मोठ्या महाराजांचे कीर्तनं झालेले आहेत बघा. आणि तिथं तुम्ही सगळेजण माझ्यासारख्या आज्ञेने लेकरावर विश्वास टाकता आणि तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्याची तथा श्रीपती महाराजांची सेवा करण्याची संधी देता. म्हणून तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी लेकरू म्हणून नतमस्तक. या कीर्तनाच्या अनुषंगाने ज्यांचं गोड गायन ऐकायला मिळालं हिंगोली जिल्हा वैभव महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य भजन सम्राट गायन कोकिळा आवाजाचे धनी आदरणीय रामकिशनजी महाराज सुरवाडीकर महाराष्ट्रातील ख्यातनाम गायन कोकिळा आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव तथा युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण आदरणीय भजन सम्राट माझेच नौकरी सोपानजी महाराज फळेकर विनेकरी बाबा इकडून आमचे आव्हाड महाराज असतील ज्यांनी भजनाची गोड सुरुवात केली. हरिभक्तीपरायण गायनाचार्य वयोवृद्ध मारुतरावजी मामा गोळेगावकर असतील. आपल्याच गावातील माऊली महाराज असतील. आपल्याच गावातील कीर्तनकार तथा गायनाचार्य हरिभक्तीपरायण पांडुरंगजी महाराज असतील. दोन्हीकडचे पखवज वादक हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य मृदंगमेरू आदरणीय पंढरीनाथजी महाराज असतील. आणि आपल्या गावाचं नाव पखवाज या विषयाच्या माध्यमातून ज्यांनी महाराष्ट्रभर लौकिक केलं महाराष्ट्राच्या बाहेरही नेलं. आपल्याच गावातील ज्यांच्या आडगावला गोड वारकरी शिक्षण संस्था आहे आणि त्या शिक्षण संस्थेची पावती म्हणजे हे सगळे लेकर आहेत बघा. हरिभक्तीपरायण आदरणीय आपल्याच गावातील भूषण गोपालजी महाराज नावकीकर या लेकरांसाठी आणि महाराजांसाठी टाळ्या वाजवा एकदा सगळे. आणि याच्यानंतर आपला सप्ताह आणि आजचं कीर्तन आपल्याला कधी ऐकायला मिळेल
आणि खरंच सोशल मीडियाचं एक मोलाचं अनमोल काम आहे बघा हे. ते आपल्याला कधी कीर्तन ऐकायला मिळायला लागले. आदरणीय आमचे भावार्थ रामायण यूट्यूब चॅनल फुकटगावकर आदरणीय आमचे गोड अर्थ सांगतात आणि येणाऱ्या भावीचे पिढीचे कीर्तनकार. एवढंच नाही म्हणजे फक्त यूट्यूब चॅनल नाही तर गोड अर्थ सांगतात आणि गोड आता येणाऱ्या पिढीचे कीर्तनकार आहेत आदरणीय आमचे हनुमान महाराज फुकटगावकर. एकदा त्यांच्या यूट्यूब चॅनलसाठी टाळ्या वाजवा. तुम्ही सगळेजण आदरणीय आमचे गिरी महाराज असतील, तुम्ही सर्व मायबाप, माझा बळीराजा कष्टकरी शेतकरी राजा आदरणीय आमचे केशवराव मामा असतील, बालगोपाल, विविध क्षेत्रातून आलेले पदाधिकारी, महाराज मंडळी, प्रवचनकार मंडळी, वाचक सूचक मंडळी, श्री संत जनाबाई, श्री संत मुक्ताबाई, बहिणाबाई, मीराबाई, राष्ट्रमाता, विश्वमाता जिजाबाई साहेब यांच्यासारख्या माझ्या आई माऊल्या आणि आज नवे दररोज कीर्तन ऐकण्यासाठी आपल्या गावामध्ये आलेत. आमच्याच गावातील सरपंच असून परमार्थिक आणि आमच्या गावामध्ये जेवढे कार्यक्रम होतील त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात जास्त देणगी त्यांची असते. लाख रुपयापर्यंत सप्त्याला देणगी देणारे एकमेव सरपंच ते म्हणजे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण ऋषीभाऊ मोरे. आम्हाला ज्यांनी परमार्थ शिकवला आणि बरेचसे वर्ष परिसरामध्ये फिरले, महाराष्ट्रामध्ये फिरले. हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य मृदंग मेरू, तालमणी माधवरावजी महाराज खंदारे, तसेच परमार्थप्रेमी आदरणीय हरिभक्तीपरायण नागोरावजी मामा खंदारे. तुम्ही सर्व मायबाप सगळ्यांच्या चरणी आणि आता कोणी राहिला असेल आणि माझ्या तरुण मंडळींच्या चरणी, तरुण मंडळींचं विशेष ऐका. पांडुरंगाच्या चरणावर फुले वाहत वाकून, हनुमंतरायाच्या चरणावर फुले वाहत वाकून राहिलेल्या सर्व मंडळीचं तथा तरुण मंडळीचं नाव घेतो. छत्रपती शिवरायांचा मान राखून, छत्रपती शिवरायांचा मान राखून. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. सगळ्या मायबापांच्या चरणी नतमस्तक आणि कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा जगाचे मालक दयागण पांडुरंग परमात्मा बेटीवर आली कशी अशी माहिती वर्णन करणारा अभंग सेवेसाठी निवडलाय मायबाप. ऐका. भक्ती न करता भगवंताला आपलंसं करायचं असेल, परमार्थ न करता भगवंताला आपलंसं करायचं असेल, माळ जप न करता भगवंताला आपलंसं करायचं असेल, वारी न करता तीर्थयात्रा न करता जर भगवंताला आपलंसं बनवायचं असेल, सरळ आणि सोपा मार्ग आहे. जनतेनं आपल्या घरी आपल्या मात्या पित्यांची सेवा अंतःकरणातून केली की माझा देव आपलासा झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे मात्या पित्यांच्या सेवेमध्ये. साधारण नसती मात्या पित्यांची सेवा मायबाप. आज जे मालक उभा आहेत ना तिथं फक्त आणि फक्त पितृसेवा पुण्याला दलाने दान, पितृसेवा पुण्याला दलाने दान, पितृसेवा पुण्याला दलाने दान, पितृसेवा पुण्याला दलाने दान. ब्रह्मसनातन अंग संगे, ब्रह्मसनातन अंग संगे, Namaste.
माहीत असो पण हे निदान आपल्याला का सापडलं असेल तर फक्त आई वडिलांच्या सेवेमुळं. सकळ तीर्थाची धुरी माय बापे केवळ काशी तेने न. अगोदर जे मी बोलून गेलो ना, तीर्थयात्रा करायची गरज नाही, नामचिंतन करायची गरज नाही. फक्त हे सगळे तीर्थक्षेत्र मायबापांच्या पायामध्ये आहेत. बसवा माते पित्यांना खुर्चीवर बसल्याच्या नंतर ताट घ्या आणि आई वडिलांचे पाय त्या ताटामध्ये घ्या आणि अभिषेक करा, चरण अभिषेक. ते तीर्थ घ्या, त्याने दिलेला आशीर्वाद जीवनभर तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. एवढी ताकद जर कशामध्ये असेल तर माते पित्यांच्या सेवेमध्ये. साधारण नाही माते पित्यांची सेवा मायबाप नाही. तीळ मात्र सुद्धा आपण क्षमा मागून बोलतोय, तीळ मात्र सुद्धा आपण सेवा करत नाही. तीळ मात्र संत महात्म्यांच्या तुलनेमध्ये तीळ मात्र सुद्धा सेवा करत नाहीत. एक संत झाले, सकळ संत मांदियाळीमध्ये रोहिदास महाराज चांभार समाजामध्ये जन्माला आले. माते पित्यांची सेवा केली. दादा आवाज असं कसं छातीवर पाय दिले म्हणे व्हायले हो, आणि कसं असं फाटले म्हणे व्हाले बघा याच्यातून. मग ते मग अशी लई बरोबर झालं. ते मध्ये काही भजन हे झालं. काही सेवा करत नाहीत आपण आपल्या माते पित्यांची. आता तर चकच गेला बघा. तुमच्या हातात असते बघा आमचं सगळं. थोडा विको कमी करा. जे काय असेल ना महाराज वरी न्यायचं आहे का त्याला मातीत घालायचंय, हे कोणाच्या हातात असते? तुमच्या हातात दाजी. आणि ते दाजी आहेत आमचे, लगेच जवळचं नातं आहे. अंतकरणातून सेवा केली माते पित्यांची. चांभार समाजामध्ये जन्माला आली. एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. कालांतराने माते पित्यांना आजार जडला, भयानक आजार जडला. काय आजार? वाताचा प्रकार. बंगईवर टाकून झोका दिला तर अंगाचा दहा शांत व्हायचा. झोका बंद झाला की विंचू चावले इतका अंगाचा दहा व्हायचा. रात्रंदिवस महात्म्याने आई वडिलांच्या बंगईचा झोकाच बंद पडू दिला नाही. रात्रंदिवस काही सेवा करतो आपण, काही सेवा करत नाही. मग घरचा करता धरता मी आहे. रात्रंदिवस जर माते पित्यांच्या बंगईला झोका देत बसू तर उदरनिर्वाहाचं भागायचं कसं? मग युक्ती केली. जिथं चांभाराचं काम करत होते ना, नाटीवरनं दोरी तिथं घेतली आणि माते पित्यांच्या, काहीच करू नका, माते पित्यांच्या बंगईच्या झोक्याची दोरी आपल्या शेंडीला बांधली. काम करायचं. काम करत करत मान हलवायची. मान हल्लं की दोरी हलायची आणि दोरी हल्ली की भंगईला झोका तयार व्हायचा. कामही बंद केलं नाही महात्म्यानं आणि माते पित्यांचा झोकाही बंद पडू दिला नाही. क्षमा मागून बोलतो मायबाप, केली आपण आपल्या माते पित्यांची एवढी सेवा. त्याच्यामुळं तर म्हणतोय मी, आपण तीळ मात्र सुद्धा त्यांच्या तुलनेमध्ये मात्या पित्यांची सेवा करत नाही. ती विरळा ऐसा कोणी असतील, विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. मात्या पित्याने बघावं आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहाव्या. कुठं हरवलं असन मरण? लेकरू धापा टाकतय, घामाघूम होतय, दमा देतय, रात्रंदिवस काम करताय आणि बंगईचं झोकं बंद पडू देत नाही. कुठं हरवलं असेल देवाने आमचं मरण? माता पिता म्हणजे साधारण नसतात मायबाप. घ्या गड्या माता पित्यांचा आशीर्वाद. निघाले ना गावाला, निघाले ना तालुक्याला निघाल्याच्या नंतर वडिलांच्या बाजेजवळ जा, वडिलाजवळ बसा, 2-5 मिनिटं आपल्या वडिलांचे पाय चेपा आणि प्रेमानं बोला. माफी मागून बोलतोय दादा, सगळं मिळायला लागले, कपडा कमी नाही, अन्नधान्य कमी नाही, पैशाची कमी नाही,
फक्त कमी एवढी पडायला लागली, आपल्याला मित्राला बोलायला वेळ आहे, मोबाईल बघायला वेळ आहे, माफी मागून बोलतोय तुमचं लेकरू म्हणून, पण स्वतःच्या मात्या पित्याला प्रेमानं बोलायला वेळ नाही, काही लागत नाही त्यांना, फक्त आपले 2 प्रेमाचे शब्द लागतात, फक्त 2. बसा जवळ बाबा, चाललोय मी तालुक्याला चाललोय हो, तब्येत बरी आहे ना तुमची, काही येताना काही घेऊन येऊ तुमच्यासाठी बाबा, 2-5 मिनिटं हातपाय चेपा आणि प्रेमानं बोला. एवढं जर प्रेमानं बोलले ना तुम्ही, ऐका मायबाप, एवढं प्रेमानं बोलल्याच्या नंतर अरे काठी टेकत टेकत तुमचे वडील येतील मंदिराकडे, मंदिराच्या जवळ कोणी असतील, चावडीवर कोणी असतील तर स्वाभिमानानं सांगेल आपला बाप, अरे ऐकलं का तात्या, अरे ऐकलं का आप्पा, अरे माझ्या लेकासारखा लेक अख्ख्या गावामध्ये कोणाचा नाही, अरे माझ्या आज्ञेचं उल्लंघन करत नाही माझा लेक, माझ्या लेकासारखा लेक अख्ख्या गावामध्ये कोणाचाच नाही. एवढं प्रेम आपल्या बापाला वाटल मायबाप आपल्याविषयी. फक्त 2 शब्द बोलायचे प्रेमाचे. किती? 2 शब्द. गावाला निघालो होतो आपण, गावाला निघाल्याच्या नंतर आपण, आपल्या वडिलांनी आपल्याला घेतलं, खांद्यावर घाण केली आपल्या वडिलांच्या, आपण खांद्यावर घाण केली, किळस केली नाही आपल्या वडिलांनी, नाही किळस केली. ज्या ठिकाणी अंथरूण ओलं केलंय आपण, त्या ठिकाणी आपल्या ओल्या अंथरुणावर आपली आई झोपली आणि आपल्याला कोरड्या अंथरुणावर झोपवले. आता त्यांना गरज आहे मायबाप सेवेची. आता म्हातारे झालेत ना, त्यांना गरज आहे सेवेची. करा त्यांची सेवा. स्वाभिमानानं सांगतो मायबाप, विश्वासानं सांगतो, नारदजी महाराजांच्या गादीवरनं जे हात मात्या पित्यांच्या सेवेसाठी पुढे येतील, ते हात कोणाच्या समोर पसरायची गरज नाही. एवढी ताकद जर कशामध्ये असेल तर माते पित्यांच्या सेवेमध्ये आहे. सबसे बड़ी है माँ, 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 सबसे बड़ी
एकदा पांडुरंग महाराजांचे. वा महाराज. हं? आणि आपल्या गावातलं वातावरण म्हणजे महाराजी हे संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. अगोदर मोठे मोठे संत आणि ज्यांनी आम्हाला परमार्थ शिकवला ते संत श्रीपती महाराज असल्या महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुणेत भूमी आहे बघा. आणि जास्त तरुण मंडळींची संख्या बघा. हे छोटे छोटे लेकरं कसं बसलेत किती शांत. टाळ्या वाजव एकदा या लेकरांसाठी सगळे. वा वा वा. किती ते छोटे. कितीला आहे रे तू? चौथीला. लग्न झालंय? कळल तुला. वा वा. गोड गोड प्रमाण दिला आमच्या पांडुरंगजी महाराजांनी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी सबसे बडी है मा. जगाचे मालक जरी असतील तरी त्यांच्यापेक्षा मोठं कोण आहे? विश्वाचा जनिता आणि मने. वा वा. श्री संत पुंडलिकराय चालले होते. माते पित्यांच्या गळ्याला दोरी बांधली आणि चालले होते. रस्त्यामध्ये नगरी लागली श्री संत रोहिदासजी महाराजांची आणि महाराजांची सेवा चालू आहे. जात असताना बघितली ही सेवा. आश्चर्याचा धक्का बसला. अरे बाप, माझ्यासारखा पापी कोणी नाही, माझ्यासारखा राक्षस कोणी नाही. काय महात्मा असेल. काम करत असताना झोक्याची दोरी, बंगईची दोरी शेंडीला बांधली. झोका बंद होऊ नये, काम बंद होऊ नये म्हणून रात्रंदिवस झोका देतोय आणि कामही करतोय महात्मा. बायकोला खाली उतरवलं. आले श्री संत रोहिदास महाराजांचं चरणांचं दर्शन घेतलं. महाराज, प्रेरणा मिळाली, मला आशीर्वाद पाहिजे. रोहिदास महाराजांनी सांगितलं, माते पित्यांची सेवा करा, बाकी काहीच करायची गरज नाही. माझा शब्द आहे, माझा आशीर्वाद आहे. अंतःकरणातून मात्या पित्यांची सेवा केली तर जगाचा मालक तुम्हाला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच शब्दावरती विश्वास ठेवला. आले पंढरपूरला आल्याच्या नंतर अंतःकरणातून माते पित्यांची सेवा केली. एवढी सेवा केली. रोहिदास महाराजांचा शब्द खरा ठरला. ब्रह्म जगदाधिपती, वैकुंठाधिपती, जगाचे मालक आले आणि पुंडलिकरायाला आवाज दिला, पुंडलिक आम्ही आलोय देवा, माते पित्यांची सेवा करतोय, मला वेळ नाही. मार्ग चुकले किंवा आपण दररोज आरती म्हणतो बघा. वा. भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवर, नेनो ब्रह्म मार्ग चुकले. युगे 28 वामांगी रुखमाई दिशे दिव्य शोभा, ब्रह्माचे भेटे पुंडलिक गेले गा. हिव है म्हणून तपासलं मी. परब्रह्माचे भेटी पुंडलिक गेले का असं आहे का आरतीमध्ये? नाही. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का. जगाचे मालक आले. पुंडलिक राय म्हणले, देवा मला वेळच नाही, तोपर्यंत मी काय करू. मागे भिरकाविली ऐसा कैसा तुरे, आणि मागे भिरकाविली बीट. विटेवर उभं राहा देवा या. तीच माहिती वर्णन करतात अभंगाच्या प्रथम चरणात.
वा सोपान. आणि ऋषीभाऊशी मंडळी म्हणजे आमचे भाऊ असतात. भाऊ तर असतातच, पण महत्वाचं सांगू, हिस्सा न मागणारे भाऊ असतात. कोणते भाऊ? भाऊच आहेत पण हिस्सा न मागणारे भाऊ आहेत. आपले भाऊ हिस्सा मागतील, पण हे आमचे भाऊ आम्हाला हिस्सा मागित नाहीत. वा सोपान महाराज. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला वर्णन करतात, निर्गुण निराकार परात्पर परब्रह्म परमात्मा. गुणा म्हणजे निर्गुण निराकार परात्पर परब्रह्म परमात्मा विटेवर आले. पुंडलिक रायानं माते पित्यांची सेवा केली म्हणून देवाला कुठे यावं लागलं? विटेवर यावं लागलं. आलं इथपर्यंत. गुणाला विटेवरी. आता उत्तरार्ध. पितांबर धारी सुंदर जो. भगवंत पितांबरधारी आहेत आणि सुंदर आहेत. आता आपण सगळेजण पंढरपूरला गेलो बघा. भगवंताचा कलर डायरेक्ट म्हणा, काही भेऊ नका. हा वा. तुम्ही म्हणता डायरेक्ट कसं म्हणायला लावले महाराज? ठाई चाचे काळा अनादि बहु काळा मनोनिवेदा चाळा मनोनिवेदा चाळा लागे लागे माय लागे लागे माय. मध्ये चळा जळालं पोळालं बाजलं असा काळा नाही. कसा काळ आहे? ठाई चाची काळा आणि अनादि अनादि बहु काळा. म्हणून मी म्हणलं डायरेक्ट म्हणा. भगवंताचा कलर कसा? काळा. आणि जगद्गुरु तुकोबारायने विशेषण काय दिलंय? सुंदर. आणि कलर कसा? पिवळा. आता हे सोबल का हो? हे सोबल. मग सुंदर या शब्दाचा अर्थ बघितला पाहिजे. संत एखादा जे शब्द वापरतात ना, त्याच्या पाठीमागे उद्देश असतो. विनाकारण कुठलाही शब्द वापरत नाही, विनाकारण विशेषण नाही. मग सुंदर शब्दाची व्याख्या सुष्टुम अंदरम यस्य तत् इति नाम सुंदर. विठाला 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 विठाला. सुष्टुम म्हणजे चांगलं, अंदरम म्हणजे आतलं, यश म्हणजे ज्याच्या, स म्हणजे ते, सुंदर ते पितंबरधारी सुंदर जो. विनाकारण नाही. सुष्टुम म्हणजे चांगलं, अंदरम म्हणजे आतलं, ज्यांच्या आतलं चांगलं आहे. आता वरल्या कलरवर बिल पाडतो तुम्ही आम्ही, पण अंतरीची आणि पाहे जोडी भावाची. अंतकरणातलं लागतंय भगवंताला. वरल्या बिलावर आता प्रश्न विचारतो बघा. मुलगी बघायला गेल्यावर स्वभावानं मुलगी कशी आहे बघतो आपण का रूपानं कशी आहे बघतो? रूपानं कशी आहे तेच बघतो ना आपण, स्वभावानं बघत नाहीत आपण. त्याचा स्वभाव गुण किती चांगला आहे हे बघत नाहीत आपण. आपण काय बघतो? रूप बघतो. आणि मग वरल्या रंगावून जर बिल काढले तर फसवणूक होत असते बघा. उस डोंगा पारी रसनो हे डोंगा ये फुलाची हरी बोल बोलिया रंगा रसनो हे डोंगा ये फुलाची बोलिया रंगा टाळ्या वाजवा एकदा. वा वा वा. तुकोबारायांचे साक्ष आहेत. ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा. वाकडा जरी ऊस असला तर मधला ऊस रस वाकडा असतोय का? काय बोलला अशी वरलिया रंगा. मग वरलिया रंगानं जर बोललो तर हनुमान महाराज बेजारी होत असते माणसाची. लग्नाला 15 वर्ष झाली होते आणि पती पत्नी आनंदानं बोलत बसली. कधीतरी बिचारी आनंदानं बोलतात ते,
तसं ते आनंदानं बोलत बसले होते. 15 वर्ष झाले होते लग्नाला. बोलता बोलता त्या मालकाला शिंक आले. हातशी केलं त्यानं, ते झटका बसला. त्यानं ते 32ला 32 दात बसलेले होते. शिंक आल्यामुळं झटका बसला. झटका बसल्यामुळं ते 32ला 32 दोन्ही कवळ्या समोर पडल्या पत्नीच्या. पत्नीनं विचारलं, मालक का आहे म्हणली. येते हसायला लागला. हा 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 म्हणली, हसू नका, सांगा का आहे ते. जोरजोरात हसायला लागलं. ती म्हणली, हसू नका, सांगा का आहे ते. ते म्हणला, पठ्ठ्यानं तुला फसिलं. ते म्हणले, कस काय. 15 वर्ष झालेत म्हणला लग्नाला. लग्नाच्या आधीपासून 32ला 32 दात बसलेले आहेत म्हणला. कळू दिलं का आतापर्यंत तुला. 15 वर्ष झालेत म्हणला. आणि हसायला लागलं जोरजोरात जोरजोरात. आता हे जोरजोरात हसायला लागलं, ती याच्याहून जोरात हसायला लागली. कोण. आता ती हसायला लागली की याचं हसणं बंद झालं. हे म्हणला, तू काऊन हसायली. ती म्हणली, जाऊ द्या ना. नाही म्हणला, सांग काऊन हस. ती म्हणली, तुम्हाला सहनच होणार नाही. नाही नाही म्हणला, सांग काऊन हसायली तर. ती म्हणली, सांगू का. म्हणला, हां. तिनं ते डोसक्यावरचा टोप उचलला आणि याच्या हातात दिला. म्हणली, लहानपणापासून हुंडी. तुम्हाला दात नाहीत आणि मला विनोद द्या सोडून. काय भुलला असी. ही फसवणूक झाली कशामुळं. कोण्या रंगावर बघितल्यामुळं. पण आमच्या देवाला वरल्या रंगाचं घेणं नाही. आमच्या देवाला लागतं अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची म्हणून सुंदर. विठाला किती सुंदर. जरी की पगडी बांधे हरी सुंदर आंखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि बोल. ज्यांनी निर्माण केलं जगत तुझी निडळी कोटी. चंद्रप्रकाश यदादित्यगतम तेजो जगद भासयते खिलम. यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकाम. आणि दहन पाचान सिद्धी करीतसे निरवधी. हे उतासी तेजो वृद्धी माझीची गा विठाला
वा दुकानदार, टाळ्या वाजा एकदा दुकानदार. मी म्हणालो कस काय होईना दुकानदाराचं प्रमाण कस काय होईना? पाहिल्याबरोबर माणसाला वेड लागल. ज्यांनी निर्माण केलेलं जगत जर एवढं सुंदर असेल तर साक्षात भगवंत किती सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर. राहो निरंतर हृदय माझे, राहो राहो निरंतर हृदय माझे, माझे हृदय माझे, राहो राम वा वा निरंतर हृदय माझे, हृदय माझे, हृदय माझे, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप वा वा. सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदय माझ्या. विठाला विठाला सगळे प्रमाण बघून घ्या. राजस सुकुमार मदनाचा पतळा, तुझे निडळे कोटी चंद्र प्रकाशे. सगळे प्रमाण बघून घ्या. भगवंत सुंदर आहेत हे प्रतिपादित करतात आपल्याला. गुणाला विटेवरी पितांबर धारी, सुंदर जो पंच ज्ञानेंद्रिय असतील, पंचकर्मेंद्रिय असतील, मन बुद्धी चित्त अहंकार, या सगळ्यांच्या माध्यमातून जास्त पाप करणारे इंद्रिय तीन, सगळ्यात जास्त पाप करणारे इंद्रिय तीन. क्रम लावलाय बघा. संतांचं वाङ्मय म्हणजे साधारण नाही. वेद वेदांताचा अभ्यास करून नंतर वाङ्मय निर्माण केलेलं असतं संतांनी. बरोबर क्रम लावलात. सगळ्यात जास्त पाप करणारे डोळे, त्यांच्या नंतर नंबर लागतो कानाचा आणि नंतर नंबर लागतो मनाचा. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मनबुद्धी चित्त अहंकार, या सगळ्यांपैकी एक नंबरला पाप करणारे डोळे, दोन नंबरला पाप करणारे कान, तीन नंबरला पाप करणारं मन आहे. म्हणून मायबाप हे तिघजण जर सांभाळले तर तो माणूस सिद्ध महात्मा झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला मिळाला ना थोडा बहुत वेळ मायबाप. आता कलियुगामध्ये अवघडच झालंय आता वेळ मिळणं म्हणजे. आणि लोक सरळ सरळ म्हणतात महाराज आम्हाला परमार्थ कार्याला काय नाही, वेळ नाही. हिसाब लावून देऊ का? झालंय आता कीर्तन. एवढा मुद्दा सांगतो आणि कीर्तनाला सुरू करतो. तुम्ही म्हणा हे दोळ काय चाललं होतं तुझं? हिसाब लावून देतो, एवढा मुद्दा घरी नेमात. सगळ्यात जास्त काम करणारा मनुष्य दिवसामध्ये किती घंटे काम करतो, किती तास काम करतो? बरं रोजकऱ्यापासून लावू आपण. रोजकरी आपण लावला तर ते रोजकरी किती तास काम करतो? किती वाजता येतो तुमच्या गावामध्ये? 10ला बरोबर. आणि घरी कितीला जातो? 5ला. 7 तास काम झालं. किती तास बरोबर? आणखी 1 तास आगाव पकडू आपण उन्हाळ्याच्या दिवसाचा. 6ला घरी जातो. किती तास काम झालं? 8 तास झालं. आता हे झालं रोजकऱ्याचं. घरचा माणूस आणखी त्याच्यापेक्षा 2 तास आगाव काम धरा. किती तास? 8 आणि 2 10. आता याच्या पलीकडं तर कोणी काम करीत नाही. मग 10 तास गेले कामासाठी. विज्ञानानं 6 तासाची झोप सांगितली माणसाला, तर आपण आणखी 1 तास आगाव पकडू. 7 तासाची झोप. किती तास? 10 आणि 7 किती झाले? मला हे कीर्तनात हिसाब येत नाही, कीर्तन झाल्यावर येते.
10 आणि 7 किती झाले? 17 तास झाले. 17 हे झोपण्याचे आणि श्रम करण्याचे, काम करण्याचे. आता देह धर्मासाठी, जेवण्यासाठी आणि देह धर्माचे जे काही कामं असतील त्याच्यासाठी आपण 3 तास पकडू. किती तास? 3 तास. 17 आणि 3 20 तास झाले. तुम्ही म्हणताल महाराज मोबाईलसाठी 2 तास. किती झाले? 22 तास झाले. कोणी म्हणेल महाराज त्या 2 तासानं आमचं भागत नाही, पुन्हा आणखी 1 तास पकडा त्याच्यासाठी. किती झाले? 23 तास झाले. आता उरला किती? 1 तास. तेवढा तास द्या भगवंताला. 1च तास. मायबाप 24 तासामध्ये आपण सगळ्यासाठी वेळ द्यालो, पण माफी मागून बोलतो स्वतःसाठी वेळ देत नाही. स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे तेवढा 1 तासभर तरी आपला मोबाईल स्विच ऑफ असला पाहिजे. किती तास? 1 तासभर तरी दिवसभरामध्ये मोबाईल स्विच ऑफ असला पाहिजे. आणि तेवढ्या वेळामध्ये आपल्या चित्ताची वेल्डिंग भगवंताच्या चरणाला झाली पाहिजे. आपल्या मनामध्ये फक्त भगवंताचं ध्यान, तेवढा तास फक्त भगवंताचं भजन करा, नामचिंतन करा. या व्यासपीठावरून तुम्हाला विश्वासानं सांगतो, 24 तासामध्ये 1 तास जर भजन केलं 24 तासामध्ये, राहिलेले 23 तास तुमचं रक्षण करण्याची जिम्मेदारी जर कोणाची असेल तर ती माझ्या भगवंताची आहे. आपल्याला जर 1 तास नसेल, माफी मागून बोलायलो, आपल्याला जर 1 तास नसेल तर भगवंत म्हणतील तुला 24 तासापैकी 1 तास नाही, मला तर सगळ्या ब्रह्मांडाचा कारभार सांभाळायचा आहे. माझ्या एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड समाविष्ट आहेत. विज्ञानाला आणखी एकाही ब्रह्मांडाचा शोध लागला नाही. असे अनंत ब्रह्मांड समाविष्ट आहेत भगवंताच्या एका रोमामध्ये. भगवंत म्हणतील मला तरी कुठे वेळ तुझ्याकडे येण्यासाठी. श्री गीताजीमध्ये भगवंताने श्रीमुखातून वर्णन केले महाराज. आणि काय तुमच्या नावकी गावावर कृपा आहे. गुरुनाम गुरुवरे श्रीपती महाराजांनी तुम्हाला गीतेची संता दिली. अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. बघा, ज्ञान असतं, अन्नदान केलं, श्रेष्ठ आहे अन्नदान. सकाळी कोणाला जेवू घातलं त्याला संध्याकाळी भूक लागल. पण ज्ञानदान असं आहे, या जीवनात तर पुरल महाराज, पण पुढच्या जीवनात अन्नेन क्षणिका प्राप्ती याव जीवंतु विद्यया. अन्नानं क्षणाची प्राप्ती होते, पण विद्यादान जे आहे ना, ज्ञानदान, या जन्मात जर पुरल, पण पुढच्या जन्मी सुद्धा कामी येईल. तसं ज्ञानदान, विद्यादान देणारे संत, महान संत झाले आपल्या गावामध्ये श्री संत श्रीपती महाराज. आणि त्यांच्या पदस्पर्शाने पुणित गाव आहे आपलं. गीताजीमध्ये वर्णन केलं भगवंताने 4थ्या अध्यायामध्ये महाराज. ये यथा मां प्रपद्यन्ते तंस्तथैव भजाम्यहं मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. अर्जुनाय रवी पाही जे जैसे माझ्या ठाई भजता तया मीही तैसाची भजे. जे मला जसं भजतील ना, भजता तया मीही तैसाची भजे. जे माझी आठवण करतील मी सुद्धा त्यांची आठवण करील. आणि ज्यांना माझी आठवण करायला वेळ नाही, मला सुद्धा त्यांची आठवण करायला वेळ नाही. वाटत असेल मोदी साहेबांना आपली आठवण करावा, आपल्याला वाटत असेल मोदी साहेबांना आपली आठवण करावा, मग आपल्याला तसं काहीतरी कार्य श्रेष्ठ करावं लागल. आपलं कार्य श्रेष्ठ झालं की मोदी साहेबांना आपली आठवण येईल. जगाच्या मालकाला आठवण यायची आपली. कोणाला? जगाच्या मालकाला. मग त्यांना आठवण येण्यासाठी एकच साधन आहे, अंतकरणातून पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिया भजन करा. हे सारे इंद्रिय दिलेतच कशासाठी? डोळे का दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, नारायण नासी जीव परभवर. दिले इंद्रिय हात पाय कान,
कशासाठी दिले इंद्रिय? नाठामध्ये जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. बघा त्याचा अन्वय सांगतो, आनंद होईल. जेने तू जोडशी नारायण ऐशे वचन बोलाया दिले मुख. जेने तू जोडशी नारायण ऐसे रूप बघाया दिले डोळे. जेने तू जोडशी नारायण तीर्थयात्रा करण्यासाठी दिले पाय. जेने तू जोडशी नारायण श्रेष्ठ कर्म करण्यासाठी दिले हात. जेने तू जोडशी नारायण कथा कीर्तन ऐकण्यासाठी दिले कान. दिले इंद्रिय हात पाय कान मुख डोळे बोलाया वचन. जेने तू जोडशी नारायण पंचज्ञानेंद्रिय असतील, पंचकर्मेंद्रिय असतील, मनबुद्धी चित्तांकार असतील, हे सगळे इंद्रिय फक्त आपल्याला भगवंताकडे जाण्यासाठी भगवंताने दिलेत. पण त्याचा गैरवापर झाल्यामुळं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. मग किती वेळा जन्मा यावे किती भावे फजित. हे फक्त या इंद्रियांचा गैरवापर झाला. मग या सगळ्या इंद्रियामध्ये जास्त पाप करणारे इंद्रिय ठरले 3 आणि त्यांचा नंबर आहे अभंगाच्या दुसऱ्या. डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई. 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 हरी डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई. डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई. डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे मन पायी राहो ये, मन पायी राहो ये. मन पायी राहो ये, मन पायी मन पायी राहो ये. मन पायी राहो ये, मन पायी राहो ये, मन पायी राहो ये. डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई. डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई. मन पायी हरी बोल. राहो रे. मन पायी, मन पायी राहो रे, मन पायी राहो रे, मन पायी राहो रे. मन पायी राहो ये, मन पायी राहो. डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई. डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई. डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई. वा वा. हे आम्हाला फक्त चांगलं वाटते. मला काही मेळ लागत नाही त्याच्यात. वा. हे मात्रान हे ते तिकडून हे ढाले गुरुजीचं भांडवल आहे बघा. हा, ढाले सरांचं भांडवल. मेळ लागते म्हणून आनंद वाटते. हो. मेळ लागते म्हणे सर. नाही नाही, मेळ लागत नाही. हा, नाही कळतच नाही ना काय त्याच्यातलं, पण चांगलं वाटलं. वा वा महाराज. बघा 70% पाप डोळ्याच्या माध्यमातून होते. झालंय आता कीर्तन. किती टक्के? 70%. 10% कान फक्त पाप कान करतात. 10% पाप. किती झालं? 80%. 10% पाप मन करतं. किती झालं? 90%. उरलं फक्त 10%. बाकीचं जे 10% पाप सगळे इंद्रियाच्या माध्यमातून.
पण 90% पाप या 3 इंद्रियाच्या माध्यमातून. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त अग्रेसर जर कोण असेल तर डोळे 70%, कान 10% आणि मन 10%. म्हणून बघा ते महात्मा गांधीजींचे 3 ते हे असायचे ना, ते माकडं, त्या 3 माकडापैकी हे 2 हात एक याच्या एक डोळ्यावर आणि दुसरा कानावर. जास्तीत जास्त पाप हे 3 इंद्रिय करतात. म्हणून या तिघांचा नंबर घेतला. डोळे कान त्याचे ठाई, मन पाये राहो हे. मन भगवंताच्या चरणावर स्थिर राहावं. मन बघा सगळीकडे. माझे मन लागो तुझे चरणी देवा, माझे मन लागो तुझे चरणी देवा, माझे मन लागो तुझे चरणी देवा, माझे मन लागो तुझे वा माऊली देवा, माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी मन चंचल चपल जाता येता. अर्जुनजीने प्रश्न केला, चंचल ही मन कृष्णा प्रमाथी बलवदृढम तशाहम निग्रहम मन्ने वायवर्यो सुदुष्करम. भगवंताने आघात केले. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैरागेन च गुह्यते. यतो यतो निश्चरते मन चंचलम स्थिरम ततस्ततो नियम्येद्यदात्मन्ये वंशन नयेत. तो मन हे मेची करी माझे भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मज एका ते. माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी हे मन बघा त्या माशीसारखं असतं. माशी जिलेबीवर बसते उठते, गुलाबजामुनवर बसते उठते, पेड्यावर बसते उठते, विस्तवावर बसते उठते. झालंय कीर्तन आता. विस्तवावर बसत आणि एकदा बसल्यावर पुन्हा विस्तवावर बसतच नाही आणि बसल्यावर बस तसंच आहे मनाचं. परमार्थामध्ये येतच नाही. आणि एकदा आलं आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. म्हणून देवा, या सगळ्या इंद्रियांच्या माध्यमातून तुमचं भजन झालं पाहिजे. मग होईल काय? निवारोने जाय माया ऐसे छाया जयाचे. साधकाला भगवंतापर्यंत जाण्यासाठी सगळ्यात प्रतिबंध करणारी जर काय असेल तर तिचं नाव आहे माया. माया काय करते? झालंय आता कीर्तन. खोट्याचं खरं दाखवते. आता हा संसार कसा आहे? खरा आहे का खोटा आहे? खोटा. आणि आपल्याला कसा वाटायला? खरा वाटायला. एक उदाहरण सांगतो. आता हे काय आहे? रुमाल आहे. रुमाल आहे का कपडा? कपडा आहे का सूत? सूत आहे का सुताचा धागा? सुताचा धागा आहे का कापूस?
कापूस आहे का कापसाचं झाड? कापसाचं झाड आहे का सरकी? सरकी आहे का माती? आणि दिसायले काय? दिसायला कपडा. आणि हाय काय? जे खोट्याचं खरं दाखवते. बघा, एक जणाला झालंय कीर्तना, तुम्ही म्हणा झालंय म्हणून मी 12 वाजतो. ते झालंय म्हणल्यावर सगळ्याला आनंद होत असते. हा, म्हणून हे शब्द प्रयोग असते. ते एक जणाला स्वप्न पडायलंय, झालं आता एवढं उत्तर द्या, कीर्तन संपलं. त्याला स्वप्न पडायले, पुरामध्ये बुडायले, असं त्याला स्वप्न पडायले. मग त्याला धावा केला, वाचवा, मी पुरामध्ये बुडायलो, असं त्याला स्वप्न पडायले. त्यानं धावा सुरू केला. आता त्याला आपल्याला वाचवायचंय. तिथं नाव न्यावं लागल का कद्दू न्यावं लागल? तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही का घरून गोळ्या इसरून आले का? त्याला स्वप्न पडायले. हा, औषध एकची धनंजया. त्याला फक्त काय करायचंय? वा वा वा, त्याला फक्त जाग करायचंय. स्वप्नीचे चैले जाईल लया. आता तिथं नदी नाही, तिथं पाणी नाही. जनकजी महाराजांना स्वप्न पडलं, राजभवनामध्ये राजशय्येवरती आराम करत होते जनकजी महाराज. आणि संध्याकाळी स्वप्न पडलं भिक्षा मागायलेलं. स्वप्न कशाचं पडलं? ताडकून जाग झाले आणि विचार केला, मी तर चक्रवर्ती सम्राट राजा आणि मला स्वप्न काय पडलं? भिक्षा मागायलेलं. त्याच वेळेला अष्टावक्रजी महाराजांकडे गेले आणि त्यांना विचारलं, महाराज मला स्वप्न पडलं, मी भिक्षा मागायलेलो. मग ते खरं का हे खरं? मला सांगा, स्वप्नातलं जगत सुंदर का जागृतीतलं जगत सुंदर? स्वप्नातल्या जगतापेक्षा आपलं जागृतीत, आता हे दिसायलेलं जग आहे ना आपल्याला, या जगतापेक्षा स्वप्नातलं जगत एका पटीनं नाही, हजारो पटीनं सुंदर. किती पटीनं म्हणतो मी? हजारो पटीनं. तुम्ही म्हणताल महाराज कसं काय म्हणायला लागले? स्वप्न पडायला लागलं आपल्याला. स्वप्न जास्तीत जास्त 2 तासाचं. किती तासाचं? 2 तासाचं. त्या स्वप्नामध्ये आपण लहानाचे मोठे होतो. स्वप्न किती तासाचं? सगळं जग बरोबर येतं, आपण लहानाचे मोठे होतो. स्वप्न 2 तासाचं. लग्न होत नसल तरी स्वप्नामध्ये आपलं, स्वप्नामध्ये काय होतं? लग्न होतं. ज्याचं यज्ञ झालंय त्याचं कशामध्ये? मग मला सांगा, हे दिसायलेलं सुंदर का स्वप्नातलं सुंदर? बिना पैशाचं जगत आहे ते, बिना पैशाचं. याच्यापेक्षा एक पट नाही. असं जरी आपल्याला कधी विमानात बसल्याचा योग नाही आला तर आपण स्वप्नामध्ये कुठं बसतो? मग हे जगत सुंदर का स्वप्नातलं जगत सुंदर? याच्यापेक्षा एका पटीनं नाही, हजारो पटीनं स्वप्नातलं जगत सुंदर आहे. पण ते सुंदर जगत किती वेळ? बाबांनी प्रमाण दिलं ज्ञानेश्वरीतलं. जागा झाल्याबरोबर स्वप्नातलं जगत संपलं. स्वप्ना माझी देखिजे ते स्वप्नाचे साच अपजे. मग चेवोनिया पाहिजे काहीच नाही स्वप्नीचे चेले. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल लया. जनकजी म्हणले हे जगत खरं का ते जगत खरं? अष्टावक्रजी महाराज म्हणले जनकजी दोन्ही खरं नाही. महाराज कसं काय? म्हणले स्वप्नातलं जगत जाग आल्याबरोबर आपल्याला स्वप्नामध्ये वळ येईपर्यंत जर कोणी मारलं, जागे येऊन पाहिल्यावर जागा होऊन पाहिल्याच्या नंतर ते वळ दिसतील नाही.
ते जगत खरं नाही का? जागा झाल्याबरोबर संपलं ते जगत. किती जरी सुंदर असेल, खरं जरी वाटलं असेल, पण जागा झाल्याबरोबर ते जगत संपलं. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा झालं की हे जगत खोटं झालं. विठाला विठाला अज्ञानाच्या आवरणामुळं हे जग आपल्याला खरं वाटायला लागलंय. आणि ते अज्ञानाचं आवरण जाईल कशानं? आपल्याला भगवंताचं भजन करावं लागल, नामचिंतन करावं लागल. नवे नवे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भगवंताच्या सावलीला जरी बसलं, निवारो निजाय माया ऐसी छाया, जयाची तुका मने समध्यान, ते हे चरण सुकुमार विठोबा रखुमाई. हरे जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा गुणाला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो डोजोळे कान त्याचे ठाई मन पायराव हे. निवारो निजाय माया ऐसी छाया, जयाची तुका मने समध्यान, ते हे चरण सुकुमार, डोळे कान त्याचे ठाई मन पायराव हे. याच ठिकाणी अभंगाच्या सेवेला पूर्णविराम आहे. एवढ्या हिवामध्ये सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती लावली, म्हणून तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी वक्त्या नात्याने विनम्र अभिवादन. एकदा शेवटचं भजन करू आणि कीर्तनाला समारोपाकडे घेऊन जाऊ. भजन जर आवडलं तरच कीर्तन सुटलं, नाहीतर पुन्हा कीर्तन लांबलं. त्याच्यामुळं अंतकरणातून टाळी वाजवून झालं. आतापर्यंत मी काही त्रास दिला नाही बघा. आते ही राम कहो, जाते ही राम कहो, सुबह और शाम कहो राम राम राम, राम कहो, जाते ही राम कहो, सुबह और शाम कहो राम राम राम. श्री संत श्रीपती महाराजांना आनंद झाला पाहिजे. भगवान दयानंद पांडुरंग परमात्म्याला आनंद झाला पाहिजे. झालंय कीर्तन आता. आते ही राम कहो, जाते ही राम कहो, शुभ और शाम कहो राम राम राम. आते ही राम कहो, जाते ही राम कहो, शुभ राम राम, शुभ और शाम कहो राम राम. श्याम कहो राम राम राम, श्याम कहो राम राम राम. आते ही राम कहो, जाते ही राम कहो, शुभ और श्याम कहो राम राम राम. आते ही राम कहो, जाते ही राम कहो, शुभ और श्याम कहो राम राम राम. ओम नमः शिवाय.
वा याच ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम आहे. काही चुकलं मुकलं असेल ते माझं असेल. तुमची ही सप्ताहाची साधना आहे. सूर्यचंद्र आहे तोपर्यंत सिद्धीला जावी. तुम्हा सर्व मायबापांना उदंड आयुष्य प्राप्त व्हावं. सगळ्यांच्या घरी सुख समृद्धी भरभरून यावी अशी भगवंताच्या साधू संतांच्या चरणी प्रार्थना. आणि याच ठिकाणी कीर्तनाला पूर्णविराम. आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याचे. कायम्या पामरे बोलावे उत्तरे परित्या विश्वंभरे बोलविले. म्हणून पायाचा प्रसादे काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे संतीनो हे अंगभूत युक्ती. नव्हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष. तुम्हाला उपदेश नाही किंवा ज्ञान सांगणं नाही. तुमचे बडबडिलो शेष तुमच्या आशीर्वादाचं फळ. म्हणून तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज रामकृष्ण हरी.